नमस्कार मंडळी, मी कार्तिक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्व भारतीयांना माझ्याकडून शुभेच्छा. कारण पण तसंच आहे. आपण पूर्ण जगातील तिसरी महासत्ता बनलेलो आहे. लोवी इन्स्टिट्यूटच्या रँकिंगनुसार आपण जगातली तिसरी महासत्ता बनलो आणि आशियात तर आपण किंग आहोत. त्यामुळे सर्व भारतीयांना माझ्याकडून शुभेच्छा. 150 वर्ष ज्या इंग्रजांनी आपलं वैभव लुटून नेलं, आपल्याला गुलामगिरीने वागवलं, त्या देशाच्या कित्येक पडे पुढे आपण आता आहोत. हे सगळं भारतीयांनी गर्वाने आणि अभिमानाने सांगायला पाहिजे. आपले शेजारील देश हे आपल्याशी युद्ध करण्यात जेव्हा मग्न होते, जेव्हा 1947 साली जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला, तेव्हा आपल्याकडे आर्थिक चणचण होती आणि तरी पण पाकिस्तान असो, चीन असो, हे आपल्याशी युद्ध करण्यात मग्न होते. त्यांना माहिती होतं की भारत हे युद्ध झेलू शकत नाही, कारण त्यांची पहिलेच आर्थिक स्थिती ही डगमगली आहे. पण आत्ता तसं नाही आहे. आत्ता आपण जगातली तिसरी महासत्ता आहोत आणि एशियावर तर आपण राज करतो आहे. आपण जरी चीन आणि अमेरिकेपेक्षा मागे असलो तरी त्या दोघांना माहिती आहे भारत हा स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि विश्वासू देश आहे. त्यामुळे भारत हा कधी ना कधी महासत्ता बनणार आहे आणि माझी इच्छा आहे की 2030 पर्यंत भारत हा नक्कीच महासत्ता बनेल. अमेरिकेने तर आपल्याला रशियापासून तेल खरेदी करण्यास मनाई केली होती, कारण रशिया आणि युक्रेन हे युद्ध चालू होतं. त्यामुळे अमेरिका जी बोलले होते की तुम्ही त्यांच्याशी तेल खरेदी करू नका, पण भारताचा रशिया हा सगळ्यात जवळचा आणि महत्त्वाचा मित्र असल्याने भारताने ते ऐकलं नाही आणि तेल खरेदी केलंच, किती पण प्रेशर येऊ द्या. पण त्यामुळे समजलं की भारत हा स्वावलंबी आणि आझाद देश आहे. लोवी इन्स्टिट्यूटने प्रकाशित केलेल्या रँकिंगमध्ये जपानला आपण मागे टाकून एशियात नंबर 1 झालेलो आहोत. या इंडेक्सनुसार अमेरिका आणि चायना या सुपर पॉवर देश आहे आणि भारत, जपान, ऑस्ट्रेलिया असे 4-5 देश हे त्या रँकिंगमध्ये आहे. यांचा 1 नंबरला अमेरिका आहे. 81.7 पॉईंट दिलेले आहे 100 पैकी. हा फक्त मिलिटरी आहे म्हणून त्यांना तो इंडेक्स दिलेला नाही, तर त्याच्यामध्ये 7-8 पॅरामीटरने दिलेले आहे. त्यांची इकॉनॉमिकल, मिलिटरी, फ्युचर प्लॅनिंग, डिप्लोमॅटिक सिच्युएशन, इकॉनॉमिकल रिलेशन. ऑस्ट्रेलिया हा देश जरी रशियापेक्षा स्ट्रॉंग या इंडेक्सने दाखवलेला आहे, कारण रशियाने युक्रेनसोबत जे वॉर केले त्यामुळे त्यांचं इकॉनॉमिकल रिलेशनला थोडी इफेक्ट पडलेला आहे. आपला शेजारील देश म्हणजेच पाकिस्तान आपल्या सगळ्यांना माहिती आहे 16व्या स्थानी आहे. तर बांगलादेश हा मायनर पॉवर कंट्री या रँकिंगमध्ये त्यांनी ठरवलं आहे की बांगलादेश हा मायनर पॉवरमध्ये येतो. भारताने नक्कीच इथे या रँकिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यामुळे भारताने सर्वच फील्डमध्ये काही ना काहीतरी आपलं योगदान दिलेलं आहे. आपली इकॉनॉमिकल ग्रोथसुद्धा उल्लेखनीय आहे. भारताने फ्युचर रिसोर्सेसमध्ये भविष्यात जे आपल्याला आर्थिक चणचण लागणार आहे त्याची सोयसुद्धा भारत हा दिवसेंदिवस करत आहे. आपल्याला माहिती आहे सेमीकंडक्टर हे सर्व उपयोगाला येत राहतात, म्हणजे गाड्या असो, काही इलेक्ट्रॉनिक असो. तर मध्यंतरी त्याची चणचण भासत होती, आय थिंक 5-6 महिन्यापूर्वी. तर भारताने त्या सेमीकंडक्टरचे मोठ्या प्रमाणात प्लांट हे भारतात टाकायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आपण सेमीकंडक्टर किंवा अन्य काही बाबतीत दुसऱ्या देशावर अवलंबून न राहता आत्मनिर्भर बनण्याच्या मार्गावर प्रस्थान केलेलं आहे. इकॉनॉमिकल कॅपेबिलिटी पण आपली उल्लेखनीय इम्प्रूव्हमेंट झालेली आहे
आपण फक्त कमी डिफेन्स नेटवर्कमध्ये या अहवालात दाखवलं आहे. म्हणजे आपलं डिफेन्स नेटवर्क म्हणजे आपण कम्युनिकेट केलं पाहिजे दुसऱ्या लष्कराशी, US आर्मी असो, अजून बरेचशा देशांची आर्मी असो, त्याच्यात आपण थोडं नेटवर्किंगमध्ये कमी पडतोय. बाकी आपले उल्लेखनीय कामगिरी या इंडेक्सनुसार आपल्याला दिसते आहे. हा इंडेक्सनुसार आपल्याला अजून जास्त वेळ लागणार आहे की सुपर पॉवर बनण्यासाठी, पण भारताला एक ना एक दिवस आपण सुपर पॉवर बनूनच राहणार आहे. आपल्याकडे लोकशाही, संस्कृती, विविधता आहे जी बाकीच्या देशांकडे थोडी कमी पाहायला मिळते. त्यामुळे आपल्यासाठी हा आपला भारत देश हा सुपर पॉवरच आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.